आज आपण सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तयार करणार आहोत। हा ब्लाऊज पीस आणि ही ब्लाऊज पीसाची साडी आहे। ब्लाऊज पीसाला दोन्ही बाजूला काठ दिलेले आहेत। एका काठाचा वापर आपण बाहीसाठी करणार आहोत आणि दुसऱ्या काठाचा वापर आपण गळ्यासाठी डिझाईन करण्यासाठी करणार आहोत। आता इथे ब्लाऊज पीस आणि साडी ही सेमच आहे, कोणताही बदल दिलेला नाही। यामुळे आपण काठ आणि ब्लाऊज पीस आणि गोल्डन कापडची पाइपिंग याचा वापर करणार आहोत। नमस्कार, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। ते पाठीच्या भागाचे आपण कटिंग करून घेतलेला आहे। याची पूर्ण उंची 14.5 इंच आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। चेस्ट 38 इंच आहे, त्याचा चौथा भाग 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन। कमर 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन। शोल्डर आपण 5.5 इंच घेणार आहोत, कारण 38 चेस्ट आहे आणि पट्टी घेणार आहोत 3 ची। मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे। गळ्याची लांबी आहे 9 इंच। तर सुंदर असा आपण आकार देऊन घेऊया गळा तयार करण्यासाठी। हलक्या हाताने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। त्यात आपण आकार देऊन घेतलेला आहे तो कट करून घेऊया। तर पुढील आकार कट करून घेऊया। यानंतर मधला आकार आहे तोही आपण कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी हे 3 भाग लागणार आहे। त्यातील मोठा भाग आहे तो आपण पिसावर कट करून घेणार आहोत। नंतर जो अस्तरचा भाग आहे तो घेणार आहोत आणि गळ्याच्या कडेने आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। अस्तरवर पाइपिंग लावून घ्यायची आहे। पाइपिंगचा व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही पहा। इथे पाइपिंग लावून घेतलेली आहे। यानंतर ब्लाऊज पीसाचा भाग घेऊन तो मध्यभागापासून कट करून घ्यायचा आहे। नंतर ब्लाऊज पीस सरळ ठेवायचा आहे, दोन्ही भाग सरळ ठेवायचे आहेत। यावर अस्तर उलट ठेवायचा आहे आणि पाइपिंग लावलेल्या बाजूने पूर्ण टीप देऊन घ्यायची आहे। नंतर पिसाचा समोरील भाग आहे तो कट करून घ्यायचा। कट केल्यानंतर पूर्ण गळ्याला जिथे टीप दिलेली आहे त्या बाजूला छाट देऊन घ्यायची आहे। छाट दिल्यानंतर तो भाग सरळ करून घ्यायचा आहे आणि कडेने टीप देऊन आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचा आहे। दोन्ही भाग त्याचप्रमाणे करायचे आहेत। यानंतर टक्स देण्यासाठी दोन्ही भाग घेऊन टक्सचा टिक मार्क करून घेऊया। टक्स 4.5-5 इंचाचा देऊ शकता। दोन्ही भागांना टक्स दिलेले आहेत। यानंतर अस्तरवर जो आकार काढलेला होता जो मोठा आहे तो आकार कॅनव्हासवर कट करून घ्यायचा आहे। बाजूला 1-1 इंच मार्जिन घ्यायचं आहे। हे कॅनव्हास ब्लाऊजच्या काठावर चिटकवून घेणार आहोत। काठ आहेत ते उलट ठेवलेले आहेत आणि कॅनव्हास त्या भागावर ठेवून चिटकवून घ्यायचा आहे। चिटकवताना नेहमी कॅनव्हासची चकाकणारी बाजू त्या भागावर ठेवून चिटकवून घ्यायचं आहे। कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे। या भागाला बाजूला पाइपिंग करून घ्यायची आहे। गोल्डन कलरची पाइपिंग करून घेणार आहोत। पाइपिंग लावून घेतलेली आहे। यानंतर अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरवर हा भाग उलट ठेवायचा आहे आणि पाइपिंगच्या कडेने टीप देऊन घ्यायची आहे। दोन्ही भाग त्याचप्रमाणे करायचे आहेत। टीप देऊन घेतलेली आहे। समोरील भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। नंतर गळ्याच्या कडेने छाट देऊन घ्यायची आहे। छाट दिल्याने
तो गळा आहे तो व्यवस्थित सरळ होतो. ते आपण सरळ करून घेतलेला आहे आणि कडेनी टीप देऊन अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दोन्ही भागांना अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे अस्तर जोडून बाजूला पिको पण करून घेतलेला आहे. पिको केल्याने धागे निघत नाही आणि ब्लाउजला फिनिशिंग ही छान येतं. यानंतर जो आकार काढताना अस्तरवर जो भाग कट केलेला तो घेऊन चॉकच्या साहाय्याने टिक मार्क करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि ब्लाउजचे जे दोन्ही भाग आहेत ते ठेवून टिप देऊन घ्यायचे आहे. ते आपण टिप देऊन घेतलेली आहे. ते टिप देऊन झाल्यानंतर जी मधील डिझाईन करायची आहे ती तयार करून घेऊया. त्यासाठी अस्तरवर जी पट्टी कट केली होती ती कॅनव्हासवर कट करून घ्यायची आहे. बाजूला अर्धा इंच मार्जिन सोडून कट करून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला काठावर चिटकवून घ्यायची आहे. काठाच्या भागाची लांबी कमी होती म्हणून मधोमध मी टिप देऊन ती लांब केलेली आहे आणि नंतर कॅनव्हास चिटकवून घ्यायचा आहे. ते आपण काठावर कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे. यानंतर ब्लाउज पीसाची पट्टी आपण कट करून घेणार आहोत. या पट्टीची रुंदी आहे 2 इंच. नंतर ही पट्टी मधोमध दुमडून टीप देऊन घ्यायची आहे. दुमडताना उलट भागावर आपण टीप देणार आहोत. टीप देऊन घेतलेली आहे. यानंतर ही पट्टी सरळ करायची आहे. यानंतर जो काठावर भाग कॅनव्हासचा चिटकवलेला तो घेणार आहोत आणि अस्तरवर जी पट्टी कट केलेली ती घेऊन दोन्ही बाजूला टिक मार्क करून घ्यायचे आहेत. टिक मार्क केलेल्या आत आपण डिझाईन करणार आहोत आणि जी पट्टी सरळ केलेली त्या पट्टीचे तुकडे करून म्हणजेच त्याचे भाग कट करणार आहोत. या भागांची लांबी 2 इंच आहे आणि वरील बाजूला 5 आणि खालील बाजूला 5 अशा या पट्ट्या आपण लावून घेणार आहोत. ते आपण ह्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत. यानंतर आपण टीप दोन्ही बाजूला देऊन घेणार आहोत. इथे टीप दिलेली आहे. टीप देताना जास्त खेचून टीप द्यायची नाही. नंतर या पट्टीचा मध्यभाग करून घ्यायचा आहे. पूर्ण पट्ट्यांचे मध्यभाग करून घ्यायचे आहेत. ते आपण पूर्ण भागांना टिक मार्क करून घेतलेले आहेत. यानंतर सुईमध्ये धागा ओवून जिथे टिक मार्क केलेत तिथे मध्यभागी तो भाग शिवून आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे फूल तयार होईल. ते आपण गाठ देऊन घेतलेला आहे आणि सुंदर असं आपलं फूलही तयार झालेलं आहे. डिझाईन तयार झालेली आहे आणि जास्त खेचतही नाही. यानंतर दुसऱ्याही भागाला सेम त्याच पद्धतीने मध्यभागी जे टिक मार्क केलेला आहे तो भाग चुन्या देत शिवून घ्यायचा आहे आणि नंतर गाठ देऊन घ्यायची आहे. गाठ देऊन झाल्यानंतर तो जो एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी लावताना आपण मध्यभागी सैल ठेवलेला आहे. कारण जर ज्यावेळी ते आपण सुईने चुन्या देतो त्यावेळेस तो भाग खेचला जातो म्हणून मध्यभागी सैल ठेवायचा आहे. इथे पूर्ण आपण चुन्या देऊन घेतलेल्या आहेत दोन्ही भागांना. इथे आपण अस्तर अजून लावलेलं नाही. यानंतर मध्यभागी दोन्ही पट्ट्यांना आपण लेस लावून घेणार आहोत. इथे लेस लावून घेतलेली आहे. यानंतर अस्तरचा भाग घ्यायचा आहे. या अस्तरवर जो कॅनव्हासचा भाग आहे तो उलट ठेवायचा आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे. इथे टीप देताना जी सुरुवातीला आपण पट्टी लावताना टीप दिलेली त्याच टिपेवरून टीप घ्यायची आहे. ते टीप देऊन घेतलेली आहे. यानंतर हा भाग सरळ करून घ्यायचा आहे. नंतर तो भाग व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. सरळ करून घेतल्यानंतर बाजूला पूर्ण टीप देऊन अस्तरही जोडून घ्यायचं आहे. इथे अस्तर जोडून आपण बाजूला पिकोही करून घेतलेला आहे. पिको केल्याने धागे जास्त निघत नाहीत. यानंतर ब्लाउजचे जे 2 भाग आहेत ते घेणार आहोत आणि खालील भागाला हातशिलाईची पट्टी लावून घेणार आहोत.
पट्टी लावून घेतलेली आहे. पुढील भागाला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे, ते आत दुमडून हातशिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही भागांना आपण त्याचप्रमाणे हातशिलाई करून घेणार आहोत. ते हातशिलाई करून घेतलेले आहे. नंतर लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या कडेने. लेस लावताना अर्धा इंच अंतर सोडून लेस लावणार आहोत. ते लेस लावून घेतलेले आहे. लेस लावून झाल्यानंतर मध्यभागी जी डिझाईन आपण तयार केलेली ती लावून घ्यायची आहे. लावताना अस्तरवर जी पट्टी आपण कट करून घेतलेली ती घेऊन टिक मार्क करून व्यवस्थित ठेवायचा आहे. तो भाग दोन्ही भाग व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि नंतर कडेने टीप देऊन घ्यायची आहे. ते टीप देऊन घेतलेली आहे. नंतर मध्यभागी सुंदर असा खड्यांचा पॅच लावून तो सुई धाग्याने पॅक करून घेणार आहोत आणि जिथे आपण मध्यभागी धाग्याने चुन्या दिलेल्या त्या चुन्यावर आपण मध्यम आकाराचे मणी लावून घेणार आहोत व नंतर सुई धाग्याने पॅक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला डिझाईनचे कटिंग आणि स्टिचिंग आवडलं असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.